स्कूल क्रिकेटमध्ये ना शारदाश्रमची जी टीम होती ना वॉज आय थिंक आउटस्टँडिंग टीम. त्या टीम मधले एक 7-8 जण तर मुंबईला खेळणार. शारदाश्रम शाळेने मुंबईला गायचे. सचिन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 3 प्लेयर्स. एक म्हणजे जाम्या फॉर द पॉवर, जयराज चिटणीस फॉर द रिस्टवर्क आणि सुजित गडकरी फॉर द बेंडिंग एल्बो. जाम्या फेवरेट सरांचा सचिनच्या आधी. आम्ही स्टेशनला जातो एकत्र, तो कांजरला जातो. जाताना असंच रस्त्यांमध्ये उगाच सायकलवाल्याला धूल दे, कोणाला तरी अशी धोती उचल, वात्रट म्हणून आपण शब्द एक परफेक्ट एक्झाम्पल विनोद गावळी होता. कांगाली होती आणि मी सर बोलले लांबून आपण मॅच बघूया. आम्ही नॉर्मल सगळ्यांना मॅच लांबूनच बघायचो सर आणि मी. तेव्हा जाम्या विदाऊट हेल्मेट कांगालीला सलील अंकोला फेस करत होता. तेव्हा यांनी म्हणजे कार्पेट बाउंड्री मारलेली. पॉवर म्हणजे काय की जाम्या. म्हणजे तू कॅप्टन होतास शारदाश्रमचा आणि तुम्ही लोकांनी सचिन तेंडुलकरला ड्रॉप केलं होतं, ते खरं आहे का? खरं आहे. आणि आमची फिल्डिंग आली, आम्ही सगळे बाहेर आलो. सचिन एकटा बसून होता आतमध्ये. मी त्याला विचार करायचं नाही मला वाटतं शारदाश्रमाशी एकच टीम असेल यू कुड अफोर्ड टू ड्रॉप सचिन. मी आपला असं बाहेर बघतोय, समोरून येताना एक मुलगी दिसली अमोलला. ती येताना अशी समोर दिसली आणि इकडे आली आणि मी आपला असं बाहेर बघतोय आणि सिटी मारली. मला माहितीच नाही, मी आपल्या तंद्रीत होत असं. मी गेली आणि काय माहित नाही 2 दिवस काय म्हणजे माझ्या त्या मूडमध्ये नव्हतोच मी. तिने जाऊन प्रिन्सिपलने कंप्लेंट केली. सगळं झालं. त्याच्या आधी माझ्या प्रिन्सिपलकडे सत्कार वगैरे झाला होता. शेट्टी सर आले आणि कोण होता मुलगा दाखव मला. हा होता. तर शेट्टी सर असं डोक्याला हात मारला. अरे आता तुझा सत्कार केला ना रे आम्ही, आणि आता शिट्या मारतोस मुलींना. बोल सर मी नाही शिटी मारली. ज्यामुळे असं म्हटलं जातं की आचरेकर सर नेहमी म्हणायचे की सचिनच्या आधी तू इंडिया खेळणार. नाही, हे मला माहितच नव्हतं त्यावेळेस. राजाभाऊ म्हणून एक होते शिवाजी पार्क मध्ये. राजाभाऊला ओळखत नाही असं कोण नाही क्रिकेटर्स. ते यायचे बरेच. सगळ्या क्रिकेटवर बारीक लक्ष होतं. सचिनवर तर जास्त होतं. सचिनला पॉपिन्स पाहिजे असेल तर सचिनला कुठून ते पॉपिन्स आणून द्यायचे आवडीने. तर तेव्हा सचिन आलेला. मी राजाभाऊंना सांगितलं की सचिन येतोय, काय टूर, इंग्लंडची टूर होती, इंग्लंड जाणार होतं. त्यांना पॉपिन्स दिलेली पॅकेट. त्याला दे आणि त्याला सांग 100 कर, 100 कर. ते समोर आते सर बोल एकच करायचे. फोन या बाजूला, मी इकडे, मम्मी बाजूला आणि सर जस्ट जेवून मला हात धुवायला वगैरे आतमध्ये गेले हॉलमध्ये. आम्ही टीव्ही बघत बसलोय आणि फोन वाजला. फादर आहेत का? बोललो कोणाचे फादर? अरे फादर आहेत का? बोलले मम्मी कोणाचे फादर? मम्मी पण ओ लवकर या. मग सर धावत आले. मग सरांनी फोन घेतला आणि आम्ही आपल्या खाण्याकडे कॉन्सन्ट्रेट केलं. मी तो फोन इग्नोर केला. मग सरांचं कोणतरी असेल. कोणाचं कोण होतं माहिती आहे? नाही, मला फादर बोलणारे 2च माणसं आहेत. एक तर दास सर, दुसरा अमर नाईक. ज्यामुळे मागे वळून जेव्हा तू पाहतोस कुठे प्रवास थांबला गेला किंवा कुठे गोष्ट बिघडली? सरांनी त्या स्टँडिंग होणार गाडी घेतली होती ना, त्यावेळेस ते सर मला घेऊन गेले एकविरा देवीला. मला माहिती होतं कशासाठी घेऊन चालले. मग मी 10वीला असं गेलो मी एकविरा देवीला, पण सरांनी कौल लावलं तिकडे माझ्याकडे की असं असं आहे कौल. देवीने कौल दिला नाही. पण सर थोडंसं मला तिकडेच बडबडले की मग तू आता बाबा क्रिकेट सोडून दे, तुला लागलं असेल, मला काय माहित नाही. नमस्कार, मी तुषार डवंगे. आपल्या समोर आज एक वेगळा एपिसोड घेऊन येत आहे. वेगळा एपिसोड म्हणजे मुंबई क्रिकेटचा पाया जिथून रचला जातो ती जागा म्हणजे शालेय क्रिकेट, म्हणजे स्कूल क्रिकेट, इंटर कॉलेजिएट, मुंबई युनिव्हर्सिटी. यातून खेळाडू ट्रान्झिशन होऊन ग्रॅज्युएट होऊन नंतर मुंबईसाठी खेळले जात असत. आणि त्यावेळेस त्या एज ग्रुप क्रिकेटचं प्रमाण किंवा क्वालिटी म्हणा खूप वेगळ्या लेवलची होती. आणि जेव्हा आपण शालेय क्रिकेटचं नाव घेतो किंवा शालेय क्रिकेटबद्दल बोलतो तेव्हा सर्वात मोठं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे शारदाश्रम विद्या मंदिर. आणि आज ह्याच शारदाश्रम विद्या मंदिरचे 3 धुरंधर स्टुडंट्स आणि खेळाडू माझ्या सोबत आहेत, जे आज आपल्यासोबत ते मुंबई क्रिकेट आणि शारदाश्रम शाळेबद्दल गप्पा मारणार आहेत. माझ्या लेफ्ट साईडला सुरुवातीला आहेत मयूर कद्रेकर, एक फाईन स्टायलिश मुंबईचा बॅट्समन. बॅच 1987 इंग्लिश मीडियम 10वी ब. त्याच्या बाजूला आहे 10वी ब 10th बी इंग्लिश मीडियम. त्याच्या बाजूला आहे संजय जाम सांडेकर, म्हणजे शारदाश्रमचा जाम्या. 10वी इयत्ता 10वी ब तुकडी आणि मराठी मीडियम 1989 साल. आणि आपल्या पाहुण्यांपैकी जो शेंडेफळ असं मी म्हणेन आजचा तो आहे येस बेबी 1994 बॅच 10th बी इंग्लिश मीडियम
अमित आरोस्कर. थँक्यू जंटलमन, खूप खूप धन्यवाद मला वेळ देण्यासाठी. आपण या एपिसोडला सुरुवात करायच्या आधी मला आजचे जे आपले लोकेशन पार्टनर आहेत त्यांना धन्यवाद द्यायचा आहे, त्यांचे आभार मानायचे आहेत. बैठक एक ब्युटिफुल लेड आउट कॅफे आहे कांदिवली वेस्टला महावीर नगरमध्ये. जर आपण इथे जवळच्या परिसरात असाल आणि आपल्याला चांगला व्हेज कॅफे हवा असेल, लवली क्युझिन, आणि इथे आल्यावरती एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब येते, कारण बहुतेक जेन्सीज आपल्याला इथे पाहायला मिळतील. सो प्लीज डू विजिट बैठक कॅफे अँड थँक्यू बैठक फॉर अलाउविंग अस टू हॅव दिस एपिसोड. थँक्यू व्हेरी मच. सो आपण सुरुवात करूया गप्पांना. माझा पहिला प्रश्न, शारदाश्रम क्रिकेटने मुंबईला काय दिलं? शारदाश्रम शाळेने मुंबईला काय दिलं? बरेचसे क्रिकेटर्स दिले शारदाश्रमने. आणि शारदाश्रम, आचरेकर सर आणि क्रिकेट हे एक समीकरण आहे. त्याशिवाय शारदाश्रम पुढे जाऊ शकत नाही आणि कुठलंच क्रिकेटही जाऊ शकत नाही. सगळे क्रिकेटर शारदाश्रमचे सरांकडनंच झालेले आहेत, ते शारदाश्रमला आलेत आणि तेच मुंबईला खेळलेले आहेत. तर ती मेन शारदाश्रम शाळा ही क्रिकेटसाठीच आहे. जास्त करून आम्हाला क्रिकेटर्स तिथेच जास्त आलेले आहेत, सचिनच्या आधीपासून पण. सचिनच्या नंतर ही बॅच आमची, अजितचा लास्ट बॅच जो खेळला, रमेश पवार खेळला, जे सगळे आले आहेत ते शारदाश्रममधूनच आलेले आहेत, इंग्लिश मराठी मीडियममधून. आणि ते सरांकडनंच पहिले आले, तेच सरांनी त्यांना शारदाश्रममध्ये हे केलं. त्याच्यामध्ये अजून एक पाया असा आहे की आमचे दास सर म्हणून होते, ते जरी दास शिवलकर, ते शारदाश्रमला अटॅच नव्हते, पण शारदाश्रम पोलांसाठी त्यांनी भरपूर काही केलं आहे. हे 4 समीकरण असल्याशिवाय शारदाश्रमचं क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही. ओके. दास शिवलकर म्हणजे पॅडी पॅडी सरांचे लहान धाकटे भाऊ. मला सांगा की शारदाश्रम शाळेने फक्त क्रिकेटच शिकवलं की माणसं सुद्धा घडवली? ऍक्च्युली असं म्हणतात की क्रिकेट क्रिएट्स कॅरेक्टर्स. असं सरांकडे आम्ही शिस्त जी शिकलो आम्ही, तीच शिस्त आम्ही लाईफने पुढे कॅरी केली. आता आम्ही त्याच्यावर बरंच सांगू शकेल. हो, आम्ही ते भरपूर बघितले, किस्से बघितले. डिसिप्लिन म्हणजे सरांकडे मस्ट होतं. म्हणजे कुठली, आता फॉर एक्झाम्पल आता आम्ही मॅच खेळलो इंग्लिश मराठी, जसं मी गाईड शील्ड खेळलो आम्ही, त्या मॅचला सरांनी टॉस झाला आणि आमचे कॅप्टन जय दुरे आणि नरेश कांबळे कोणतरी होतं, ते आले इंग्लिश टेंट. सर बाजूला टेंटच्या बाजूला बसले होते. मग सगळेजण आले, सरांच्या बोथ सगळे उभे राहिले. सरांनी सांगितलं की मॅच अशी लाईटली घेऊ नका, सेमीफायनल आहे, मी जिंकले की तू कोणतरी एक टीम फायनलला जाईल, नॉर्मल आपली इंग्लिश मराठीसारखी मॅच करू नका, म्हणजे फ्रेंडली मॅच सारखी. असे बोलत सर असे माझ्या बाजूला आले. माझ्या बाजूला मनीष बंगेरा उभा होता. आम्ही ऐकतो, आम्ही काशी खाली मान ठेवून आणि फाटकन असा आवाज आला. सरांनी माजुली त्याच्या होती, पण गाल आमचे गरम झाले त्यावेळेला. कळले ना 2 मिनिटं झालं काय. मग सर ओरडले, चिडले की बाबा असं करू नका तुम्ही, की टॉस जिंकल्यामुळे मॅच जिंकली असं होत नाही, असं करत मग तुम्ही डिसिप्लिन. सरांनी त्यावेळेला आम्हाला सांगितलं की बाबा सिरियसली घ्या. मग सरांनी आम्हाला प्राइजेस ठेवले होते, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, तसं केलेलं. मग तुम्ही डायरेक्टली डिसिप्लिन मेंटेन करा, ग्राउंडवर पण शिस्त ठेवा, असं सरांचं होतं सगळीकडे मॅचेसला. आणि सर प्ले द गेम फेअरली. मला एक किस्सा आठवते की मी शाळेत ॲडमिशन घ्यायच्या आदल्या वर्षी, म्हणजे मला वाटतं एप्रिल महिना होता, आणि शारदाश्रम इंग्लिश, शारदाश्रम मराठी हॅरिशनची फायनल झाली बेंगॉल क्लबवर. तर मी त्या शाळेत ॲडमिशन घेताना म्हटलं शाळेची मॅच बघायला गेलो. मी त्या शाळेत नव्हतो, फायनल चाललं, शेवटचं सेशन होतं. इंग्लिश मिडियम आरामात मॅच जिंकत होते, काही वेगळं करायची गरज नव्हती. 9 विकेट गेलेल्या, आणि सचिन राणे कॅप्टन होता शारदाश्रम इंग्लिशचा, तो बॉलिंग टाकत होता. तर त्यांनी बॉलिंग टाकता नॉनस्टॉकर पुढे गेला, त्यांनी मंकडीत आउट केला बॅट्समॅनला, अंपायरने आउट दिला, मॅच संपली. तिकडे सगळे खुश होऊन आपली मजा करत आतमध्ये येत आहेत. आणि पहिलं ऑब्विसली सरांकडे जातात सगळे. सरांकडे सचिन राणे पुढे सरांकडे पाया पडायला गेला, आणि तिथंच सरांनी एक फाटकन दिले स्क्वेअर फट. सगळे म्हणजे एकदम सुन्न झाले, बोला अरे जिंकलो मॅच, आणि असं काय झालं. मग सरांनी सांगितलं गरज होती काय मांकड हिट करायची, कारण सरांच्या मध्ये मांकड हिट इज नॉट अ विकेट, म्हणजे असं करू नये. आणि फायनल मॅचमध्ये गरज नव्हती, आरामात जिंकलेले, 200 रनचा लीड बीड होता. म्हणजे ही जी शिस्त होती ना, की जिकडे करायच्या गोष्टी त्या करायच्या, फालतूगिरी नाही करायची, कुठे फेअर गेम खेळायचं. सरांकडे एक होतं, सगळे आले की पहिले सर नमस्ते करायचे. ते डिसिप्लिन आता कुठे दिसत नाही असं जास्त करून. गुड मॉर्निंग वगैरे आता दिसत नाही एवढं. सर नमस्ते करायचे आणि मग सगळे पुढे जायचे. असं ते डिसिप्लिन दिसत नाही त्यावेळेस. म्हणजे सरांचे इकोसिस्टम मध्ये अजून कोण कोण लोक होती? इकोसिस्टम मध्ये दास सर होते, चव्हाण सर एक होते, शिवलकर होते, लक्ष्मण चव्हाण सर समाज ते होते. ते ससारीने बघायचे लक्ष्मण चव्हाण.
कारण आम्ही इकडे प्रॅक्टिस करायचो, मॅच इथे मॅच चालू असेल तर आम्ही तिकडे जायचो मॅच खेळायला. सर तिकडे सगळ्यांना तिकडेच पाठवायचं आझादवर. टाइम वेस्ट नाही, सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस मध्ये मॅच, सगळे प्रॅक्टिस करायचो, मॅच खेळायचो, परत प्रॅक्टिस करायचो, परत ते राऊंड मारे 2 राऊंड मारे शेवटी पॅड घालून राऊंड मारायचं, असं होतं ते कंपल्सरी. ते कंपल्सरी. अमित, तू ह्या सगळ्यांना बघितलंयस, यांच्या काही आठवणी? यांच्या आठवणी म्हणजे जाम्याची एक आठवण आहे मला. सर मॅच बघायला घेऊन गेलेले फोर्ट विजयवर, कांगालीक होती आणि मी सर बोलले लांबून आपण मॅच बघूया. आम्ही नॉर्मली सगळ्यांना मॅच लांबूनच बघायचो सर आणि मी. तेव्हा जाम्या विदाऊट हेल्मेट कांगालीकला सलील अंकोला फेस करत होता आणि सर म्हणाले बघ आता फोर्ट विजय होते, फोर्ट विजय मॅच होती, फोर्ट विजय, आणि हा खेळत होता. हां, तेव्हा यांनी म्हणजे कार्पेट बाउंड्री मारलेली सलील अंकोला. तो सलील पिल्कमध्ये होता एकदम, व्हेरी क्विक आहे, व्हेरी क्विक. आणि त्यांनी मारली म्हणजे ही पॉवर जाम्याकडे. जी पॉवर म्हणजे काय ती जाम्या. आम्हाला जाम्या फक्त पॉवर माहिती आहे, एवढा जोरात मारायचा जाम्या. पहिली ओळख माझी तशी झाली जाम्याची. त्याच्यानंतर मग हळूहळू वाक्य तर माहिती ना, स्ट्रेट इज पॉवर. एक परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे जाम्या फेवरेट सरांचा सचिनच्या आधी. येऊया आपण त्याच्याकडे, नक्की येऊया. तू सचिनचं जसं नाव घेतलंस, मयूर तू कॅप्टन होतास शारदाश्रमचा, आणि तुम्ही लोकांनी सचिन तेंडुलकरला ड्रॉप केलं होतं, ते खरं आहे का? खरं आहे. ड्रॉप असताना ते गेलं की आमचं पहिलंच वर्ष होतं त्याचं पण आणि माझं पण. आणि हॅरिस शील्ड मला वाटतं अंडर-16 असतं ना, आणि गायल शील्ड अंडर-14, अशा 2 टुर्नामेंट्स असतात. त्यात आमची पहिली मॅच नेमकी हॅरिस शील्डची होती. आणि आम्ही मला वाटतं आझादमधला कुठेतरी ते टाइम्स ऑफ इंडियावर ते होतं ना, तिकडे कुठेतरी मॅच होती. सगळे मॅचला गेलो, सगळे ड्रेस बेस केले आणि आमची फिल्डिंग आली. तर आम्ही सगळे बाहेर आलो. सचिन एकटा बसून होता आतमध्ये. मी तुला विचारलं अरे सर, नाही म्हणतो तेव्हा आमचा चेतन सुकटन करून कॅप्टन होता. मग मला वाटतं शारदाश्रमशी एकच टीम असेल यू कुड अफोर्ड टू ड्रॉप सचिन. करेक्ट. म्हणजे त्याच्या एज ग्रुपमुळे त्याला अगदी लहान होतं. गायशील खेळण्याच्या लायकी त्या याच्यात नंतर गायशील खेळून तरी म्हणजे 100ची माळ लावली, आकडाच लावला तरी. ज्यामुळे तुझी एंट्री कशी झाली आचरेकर सरांकडे किंवा शाळेत? मी 7वी पास झालो. सुट्टीमध्ये भाऊ मला घेऊन गेला सरांकडे. घेऊन गेला. सर स्टान्स घेऊन उभा राहिलो मी सरांसमोर. कोण घेऊन गेलं? मोठा भाऊ घेऊन मला. तर काय झालं, स्टान्समध्ये उभा होतो. सर मला भावाला बोलवलं त्यांनी मला. अरे म्हणतात तू ह्याला ना खूप उशिरा आणलंस, खूप नुकसान केलंस. फक्त स्टान्स बघून? स्टान्सच. मी बघतो उभाच राहिलो. स्टान्सच ते बघितलं की प्रेमात म्हणजे नाही तसं नाही, पण ते सर त्याला बडबडले भावाला, माझ्या मोठ्या भावाला. अरे तुम्ही एक चुकी गेली म्हणजे एवढं तुला उशिरा आणलं तुम्ही, खूप नुकसान केलं त्याचं. असं तुम्हाला ते स्पोर्ट्स पोले तिकडनं कपडे मी दिले, संध्याकाळला पाठवून द्या म्हणून सुरू. आणि मग शाळा बदलायला होतोच, शारदाश्रम मध्येच होतोस? हो. हो. मग खेळायचंच कुठे? काय मी आमच्या रस्त्यावर दुकानासमोर. आमचं सोनाचं दुकान होतं लोडवायला. ह्याचा ब्रिज होता, मध्ये रस्ता बाजूला डॉन मिल. तर डॉन मिल इथे मारू शकत नव्हतो, बॉल मिळत नव्हता. मी ब्रिजवर मारायचो आणि कवर्समध्ये म्हणजे असं मारायचो. इथे जास्त जोरात मारू शकतो कवर्समध्ये, असं मारू शकतो मी असं नाही मारू शकत. इथे असं मारलं की बरंच असंच आवडतो. मी कवर्समध्ये लांब मारू शकतो. म्हणून कव्हर ड्राईव्ह चांगलं होतं. नाही टेनिस बॉल पण तेच ना, तसंच आहे. कारण मी पण लहानपणी माझ्या घराच्या बाहेर खेळायचो ना. या साईडला रस्ता होता, या साईडला आमची बिल्डिंग होती, ऑफ साईडला. लेग साईडला बॉल मारला की बॉल मिळायचा नाही. मग ही आडो बिडो विसरून जायचं, कव्हर्सलाच होत घ्यायचं. याच्या छोट्या छोट्या सवयी लहानपणीच्या होतात ना, क्रिएट त्या शेवटपर्यंत राहतात तुमच्या. मसल मेमरी. तिकडे सीझन बॉल खेळायचो रस्त्यावर रात्रीचा, कोणाला सांगायचो आणि असं खेळत बसायचो तिकडे. अमित, तू सिनियर्सला खेळताना पाहिलंयस, कारण तू खूप लेट आलास, म्हणजे कम्पेअर्ड टू दॅम. एखादी मॅच तुझ्या आठवणीतली शारदाश्रमची तू पाहिलेली? एक मॅच होती बालमोहनच्या अगेन्स्ट शारदाश्रमची. सचिन होता त्यात खेळत, अमोल मजुमदार होता, मंदार फडके अशी चांगली. समोर मनोज जोगळेकर होता, बालमोहनचा कॅप्टन मनोज होता. चांगली मॅच होती. आणि हा विनोद आलेला मॅच बघायला. विनोदला मी विचारलं होतं तेव्हा विनोद म्हणाला नाही मी हॅरिस शील्ड खेळतो, ही गाईलची मॅच आहे. हॅरिस शील्ड होती ती, विनोद चांगलं आठवतं का मी आता ओव्हरेज झालं. तर त्या मॅचला अमोलने कॅच टाकलेलं लंचच्या आधी आणि मुजुमदारने. आणि नंतर जाऊन लंचला ना तो एक जिमखान्यामध्ये एक पॅसेज होता, म्हणजे एक जिम होती आणि जिमच्या मध्ये एक छोटासा पॅसेज होता वरती पहिला माळ.
बरोबर. एक छोटीशी गॅप होती. त्या गॅपमध्ये जाऊन अमोल बसून तिथे नर्वस होता. तर मी असं फिरवतो त्यावेळेला, तर मी बघितलं हा बसलाय कोण तिथे, अमोल तिथे. अमोल नर्वस, अमोल जेवत नाही नको जेवायला. आणि मला थोडं काहीतरी सरप्रायझिंग वाटलं. मग मी जाऊन विनोदला सांगितलं, विनोदला असं अमोल तिथे बसलाय, मला नर्वस आहे कॅश टाकल्यामुळे. मग त्यांनी जाऊन सचिनला सांगितलं. म्हणजे दोघांनी मिळून मग त्याला ब्रेन वॉश करून बाहेर आणला, जेवायला घातला. आणि सचिनचे ते वाक्य होते म्हणजे काय टेन्शन घेऊ नको, आपण मॅच जिंकलो ही मॅच, असं टेन्शन असं घेऊ नको. आणि मग ते लोक गेले आणि मग आपण मॅच जिंकली होती संध्याकाळी. मग नंतर अमोल नंतर नाव मी अमोलला किस्सा सांगितलं पण होता नंतर, आता हल्ली 2-3 वर्ष आधी. पण अमोल विसरलं होतं ते किस्सा. तोच फरक आहे तेव्हाचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट. आताशी भाषण आउट होऊन आले तर त्यांना काहीच फरक पडत नाही. आधी टाइमपास चालू असतो तिकडे, भंगस हे ते आपसा चालू काय नाही. आणि प्रत्येक कॉलर वर असते नेहमी. ते तर मला कधी आवडतं. मी नेहमी जेव्हा कॅप्टन होतो ना, सगळ्यांना एक इन करायला लावायचो. 12 जरी असेल त्याला पहिला आधी पाणी घेऊन देतो, हे जायलाच पाहिजे पहिल्यापासून. पूर्ण युनिफॉर्म मध्ये. आदर्श म्हणजे शिस्त, आणि शिस्त आम्ही सगळ्यांनी कॅरी केली पुढे लाईफ. सगळ्यांना आपलं मी कधीच नाही आपलं टी शर्ट कधीच बाहेर दिसणार ना तुम्हाला. कोणाचाच नाही. आदर्श तेच मी म्हणतो, कोणाच तुम्हाला दिसणार नाही कॉलरवर. गॉगल नाही दिसणार कोणाचे ग्राउंडवर खेळताना. मयूर, तू कॅप्टन होतास तेव्हा तुम्ही स्कूल चॅम्पियनशिप जिंकला होता? हो, 2 वर्ष. कुठच्या वर्षी आणि काय साईड होते तुमचे? साईड म्हणजे ओपनला अतुल रानडे आणि चिंतन जोशी यायचे. मी त्या 3 नंबर यायचो. 4 नंबर सचिन, 5 नंबर विनोद कांबळी, 6 नंबर मंदार फडके. त्याच्या खाली कधी बॅटिंग आलीच नाही. मंदार फडके आजही म्हणतो आम्ही शाळेत लिटरली फ्रस्ट्रेट होतो, आम्हाला बॅटिंग नाही मिळायची. सेम आमच्या ग्रुपला हे जाऊन असे झोपत राहायचे वरती. तुम्ही लोकच? आम्ही 600-800 इझिली करायचो. सेंट मेरीजची एक मॅच मला वाटतं गायलशील मिळाला, मी 870 काहीतरी गेला. मी 265, सचिननी 2 सेशनमध्ये 199, विनोदनी 3 सेशनमध्ये 201 वगैरे. समोर साई वगैरे होता तेव्हाची गोष्ट ही? साई नव्हता त्यावेळी, साई नव्हतं, पण टीम चांगली त्यांची. आणि मला सांगायचं वाटेल की सेंट मेरीजवर चांगली फाईट दिली. आम्ही 2 दिवस बॅटिंग केली, त्या लोकांनी परत 1.5 दिवस बॅटिंग केली, 4 दिवस मॅच चालली होती. सेंट मेरीज तेव्हा वन ऑफ द बेस्ट साईड होती आणि ते लोक नेहमीच फाईट करायचे, चांगले करायचे. आम्ही तुम्ही शाळेत बऱ्याच गमती जमती सुद्धा केल्या असतील, एखादा किस्सा फनी? हो ना, अमोल राणेचा एक फनी किस्सा. म्हणजे अमोल राणे म्हणजे एकापेक्षा होते ऍक्च्युली, पण होते सगळे. पण अमोलकडनं सगळं, पण बाहेर एकदम अवली असं नाही. यांच्यामध्ये अवली फक्त विनोद होता म्हणजे आमच्या बॅचचा. विनोद आम्ही जेव्हा होतो विनोद, आम्ही स्टेशनला जातो एकत्र, तो कांजूरला जातो. जाताना असंच रस्त्यामध्ये उगाच सायकलवाल्याला रूल दे, कोणाला तरी अशी धोती उचल. वात्रट म्हणून शब्द एक परफेक्ट एक्झाम्पल विनोद कांबळी होता. हे किस्से कोणाचेच नसते. अमोल राणेचा म्हणजे किस्सा म्हणजे मी जस्ट बॉम्बेचं पूर्ण ते सर्कल करून आलेलो, म्हणजे षटकार वगैरे खेळून बॉम्बे अंडर-16 वगैरे वेस्ट झोन करून सगळं. मी 2.25 महिन्यांनी काहीतरी मी शाळेत आलो. समोरच शेट्टी सर होते आमचे. अरे आलाच चला वा, बॉम्बे खेळला वगैरे, त्यांना कळलं होतं, कॉंग्रॅच्युलेशन वगैरे केलं. नेमकं तिथे अमोल मुजुमदार पण होता. मग अमोलने पण कॉंग्रॅच्युलेट केलं वगैरे. तर मग शाळेत गेलो, शाळा चालू झाली सगळं, आणि 2-3 पिरियड झाले. आणि आमच्या शाळेच्या कशा तुला माहिती असेल ना, पुढे दरवाजा मागे दरवाजा, आणि आम्ही एका क्लासमध्ये 14 क्रिकेटर होतो. आणि सगळे LLB लॉर्ड्स ऑफ लास्ट बेंच क्लास टीचर शाळा सगळे 14 क्रिकेटर एका क्लासमध्ये होतो. आणि माझ्या बाजूला नॉर्मली कधी अमोल राणे असेल किंवा मनीष बंगेरा असेल किंवा सुरेश कानोलकर असेल. तर मी ज्या दिवशी आलो त्या शाळेमध्ये काही एवढा इंटरेस्ट नव्हता त्यावेळेला, म्हणजे सगळं करून आलेलो. मी लास्ट बेंचवर जाऊन बसलो, आपलं अमोल राणे बाजूला, आणि आपलं असं एक पिरियड चालू होतं, तिकडे डल होतं सगळं, सगळे आपले पुढे एन्जॉय करतायत. मी आपलं असं बाहेर बघतोय. समोरून येताना एक मुलगी दिसली अमोलला, येताना अशी समोर दिसली आणि इकडे आली, आणि मी आपलं असं बाहेर बघतोय. आणि सिटी मारली, मला माहितीच नाही, मी आपल्या तंद्रीतच असं गेली आणि काय माहित नाही 2 दिवस काय मी माहिती त्या मूडमध्ये नव्हतोच मी. तिने जाऊन प्रिन्सिपलने कंप्लेंट केली, सगळं झालं. त्याच्या आधी माझ्या प्रिन्सिपलकडे सत्कार वगैरे झाला होता. तर तिने सांगितलं की शेट्टी सरांना बोलवा आणि त्याला मुलाला घेऊन या. तिला माझं नाव माहिती नाही, मी तिला ओळखत नाही. शेट्टी सर आले आणि कोण होता मुलगा दाखव म्हणा, हा होता. तर शेट्टी सरांनी असं डोक्याला हात मारला, आणि आता तुझा सत्कार केला नाही रे आम्ही, आणि आता शिट्ट्या मारतोच मुलींना. बोल सर मी नाही शिट्टी मारली. मग तितक्यात तो शिपाई आला, मॅडम मी तुम्हाला सगळ्यांना तिथे बोलवलंय.
मग तिकडे गेलो, मॅडम पण शॉक, तू शिटी मारली, अरे आत्ताच आलास ना शाळेत. बोला मॅडम मी ओळखत पण नाही होईल, त्या मुलीचं नाव उर्मिला काहीतरी होतं, मी ओळखत पण नाही तिला नव्हतं, तीही मला ओळखत नव्हती. मला बहुतेक अमोल राणेंनी शिटी मारली असेल का, ते क्लासमध्ये भरपूर टाइमपास चालू होता. मग अमोलला बोलवलं, नशीब अमोल बोलला, हो मीच मारली होती. आणि ते मॅटर तिथे असे थंड झालं. पण त्या इन्सिडेंटमुळे काय झालं, अशा अमोल तर नॉर्मली स्कूलमध्ये बऱ्याच सगळ्यांबरोबर बोलायचं, माझं एवढं म्हणजे शाळा होतं एवढं कधी बोलायचं नाही मुलींबरोबर, पण त्याच्यामुळे ओळखी वाढल्या. मग ती आता आमची नॉर्मल चांगली फॅमिली फ्रेंड पण झाली आता त्या किस्स्यामुळे. म्हणजे असे बरेच किस्से आहेत शाळेमध्ये जी मुलं मित्र म्हणजे क्रिकेटर नाही आहेत पण मित्र मैत्री चांगली झाली. अजून त्याच्यामध्ये 14 क्रिकेटर होते. म्हणजे फैजल शेखचं तर तोंडात नाव पण नव्हतं. एका वर्गात 14 क्रिकेटर होते, सगळ्या ओली. 2-3 पण भारी पडायचे. एकच सांगतो त्यात फैजल शेख, कधी तोंडात आवाज नाही, बाकी सगळे कॅरेक्टर होते. ज्यामुळे असं म्हटलं जातं की आचरेकर सर नेहमी म्हणायचे की सचिनच्या आधी तू इंडिया खेळणार. हे किती खरं मला आहे? माहितच नव्हतं त्यावेळेस. फक्त सरांनी लेख लिहिले होते त्यावेळेस, माहिती षटकारमध्ये आलं होतं, स्पोर्ट्स स्टार एवढे स्पोर्ट्स मॅगझिन होते. आणि we all agree with it. नाही, पण मी काय अहो सगळेच माझ्यापेक्षा मला असं वाटतं सगळे तसे होते, म्हणजे ते खेळू शकले असते इंडियाला, असं होतं त्यावेळेस. सर म्हणायचे तू एक दिवस जरी मागे राहिलास तू संपलास, असं म्हणायचे. पण एकापेक्षा एक प्लेयर्स होते त्यावेळेस. इंग्लिश मध्ये जास्तच होते आणि पण थोडं कमी. इंग्लिश मिडियमला त्यातलं एक होतं. म्हणजे काय साईड होती. जयदुरी त्यातलं एक हो, होतं. सर सांगते. जयधुरी. पण मनीष मयूर, मांगेराव. तू ऍग्री करतोस हे जे सर म्हणाले? senior आहेत. बघितलं क्लास त्यावेळेस मला माहित नव्हतं की मी एवढी चांगली बॅटिंग करतो. ते स- जसं त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं जसं आम्ही किती चांगलं पण आहे. तेव्हा हे सरांनी मला सांगितलं होतं. म्हणजे तेव्हा बरेचसे असे किस्से हा होता जयदुरी जाम्याचा प्रॉस्पेक्ट म्हणजे आम्ही कसं त्याची माहिती एकमेका असं नेटच्या मागे उभं राहून बॅटिंग तेच शिकवत गेलो आम्ही. आणि मयूरची बॅटिंग तू जवळून जवळ म्हणजे मी म्हटलं ना मार्क मी तो हा जो ग्लास काढायचा ना वरचा सांगितलं तुम्हाला मी. तो स्ट्रोक होता ना पायातला. तर त्यावेळेस म्हणजे स्कूल क्रिकेटमध्ये वय लपवणं हे खूप कॉमन होतं किंवा एज ग्रुप क्रिकेट. बापरे सॉलिड किस्सा आहे तो. तर आम्ही मॅच खेळत होतो अंजुमन इस्लाम अगेन्स्ट, आणि तिकडे जयधुरी आला आणि सर बसले होते. सर न्यू डेट ऑफ बर्थ ओल्ड डेट ऑफ बर्थ. तर सरांनी असं बघितलं, मग त्यात काय झालं, तुम्ही खेळा. नाही सगळं ऑब्जेक्शन वगैरे काय नाही, त्यांचं चालू आहे तुम्ही खेळा. ते लोक टेन्शनमध्ये आले ऍक्च्युली. म्हणजे ते न्यू डेट ऑफ बर्थ आणि ओल्ड डेट ऑफ फर्स्ट टाइम आम्ही बघितलं होतं. असं कधी लिस्ट कधी आम्ही बघितली नव्हती शाळेमध्ये. आम्ही लहान होतो ना तेव्हा एवढे, हे काहीतरी नवीन. सगळे एवढे पॅनिक झाले, हे काय. सरांकडे नाही तुम्ही खेळा तुमचा गेम, नाही आम्ही काही ऑब्जेक्शन वगैरे घेत नाही, तुम्ही तुमचा गेम. कॉन्फिडन्स आम्ही जिंकलो ती मॅच, जिंकणार. मॅच पण जिंकलो आम्ही. पण होतं असं 1-2 क्रिकेटर स्कूल लेवलच नाही. आम्ही तर अंडर 15 अंडर 19 खेळायचो ना मुंबईला आणि झोनला वगैरे. तर नॉर्थचे तर असे अंडर 15 असे दाढी करून आले होते, हिरवीगार. हो, आणि त्यांचा तो उंच बांधा आणि ते ऍटलीस्ट 20 असणार अंडर 15. त्यावेळेला बोन टेस्ट वगैरे केले तर सगळे ढिबार झाले असतो. बोन टेस्ट मध्ये नवीन टीम मागा झालं. तुमच्या शाळेत म्हणजे शारदाश्रम मध्ये आता तुम्ही एवढं क्रिकेट खेळायचा, तसा एकूण आहे की सकाळी प्रॅक्टिस करायचा, दुपारी मॅचला किंवा तुला सर घेऊन जायचे, तुला घेऊन जायचे, इथे बॅटिंग कर तिथे बॅटिंग कर. शाळेचा कसा सपोर्ट असायचा ओव्हरऑल? शाळेचा सपोर्ट नसायचा ऍक्च्युली तसं, पण सर यायचे शाळेत आम्हाला घेऊन जायला. सर स्वतः यायचे तिकडे आणि आमचं किट बॅग आणि स्कूल बॅग दोन्ही एकत्रच असायचं. समजा कुठे मॅच असेल तर सर आले की त्यांना पाठवायचं आहे, प्रिन्सिपलला भेटायचं, असं तसंच व्हायचं. स्कूलचं सरच आहे शाळेत. शाळेमध्ये शेट्टी सरांचं भरपूर मोठा रोल होता. म्हणजे मी स्वतः बघितलं. मी त्यावेळेला काय स्कूल फी होती, आम्ही सरांकडे कधी पैसे भरले नव्हते, शाळेची फीज होती. बरेचसे प्लेयर्स ते भरू शकत नव्हते, ते शेट्टी सर भरायचे त्यावेळेला पैसे. ही वॉज व्हेरी गुड पर्सन. हे काय शिकवायचे शेट्टी? ते पीटी सर होते ऍक्च्युली, पण ते ऍक्च्युली शारदाश्रम कडून ते क्रिकेटसाठी ऍडमिनिस्ट्रेशन बघायचे आणि ते टचमध्ये असायचे सरांचे. ते मीडिएटर होते, प्रिन्सिपल शेट्टी सर. आणि आजही शेट्टी सर प्रत्येकाच्या अजून प्रत्येकाला फोन येतो, अजूनही टचमध्ये आहेत प्रत्येक बॅचच्या मुलाला. हो, प्रत्येक बॅचच्या मुलाला फोन करावा. आणि ते पर्सनली म्हणजे मी स्वतः बघले बरेचसे पैसे भरा मुलांचे. पण मला एक सांगा की तुमचं असं दैनंदिनी काय असायची क्रिकेट? तुम्ही खेळताय, शाळेत जाताय? माझी तर असायची, मी ठाण्यावर यायचो तेव्हा, आठवते 6:14ची गाडी पकडायचो सकाळी.
शाळेत जायचो. शाळा काहीतरी 7:10 होती ना आपली शाळा काहीतरी. शाळा झाली की 12:30 सुटायची. मग मी डबा आणायचो आणि बॅग असायची क्रिकेटची. मग आम्ही स्टाफ रूम मध्ये बसायचो. आम्ही 4-5 जण होतो त्या साईडचे. म्हणजे टीचर स्टाफ रूम मध्ये. टीचर स्टाफ मध्ये बसून डबा खायचा. थोडा अभ्यास तर नाहीच, बस नाही चुकून बोललो अभ्यास अभ्यास. सरांनी सांगितलं होतं. सरांनी सांगितलं होतं आम्हाला तुम्ही काय करायची गरज नाहीये, तुमचं चांगलंच होणार. फक्त जसं खेळत राहा म्हणजे प्रॅक्टिस थोडा अभ्यास प्रॅक्टिस करा. चुकवायची नाही. 2:30 वाजले असं म्हणत होतं की अभ्यासच करा. पेपरला यायचं, प्रॅक्टिस करून मग संध्याकाळी 8 वाजेपर्यंत घरी 8-8:30. आणि इंग्लिश मिडियमला कसं होतं की बरेचसे प्लेयर्स होते. जसं रॉबिन होता, अमोल राणे होता, असे बरेचसे प्लेयर्स होते जे प्रॅक्टिस झाल्यानंतर कधी अजितकडे थांबायचे, का अजित जवळच होतं त्यावेळेला, कधी माझ्याकडे असायचे, कधी मग शाळेत थांबायचे. असे त्यांचं रुटीन होतं बरेच प्लेयर्स. तू शिवाजी पार्कातच राहायचास? हो, अजून इथेच होतो. मग तू ओके, मग तुझं प्रॅक्टिस झाल्यावरती वगैरे काय करायचंस? प्रॅक्टिस झालं की घरून गेले थोडा वेळ रेस्ट केलायचो आणि मग 12 वाजता शाळेत. पण तुमचे म्हणजे मी म्हणतो होमवर्क आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा कम्प्लीट व्हायच्या? वर्क बरं होतं, कसं तरी करायचं शेवटच्या 15 दिवसात. वेळ मिळाला तर करायचं आपल्याला. हा, काय. जसं मी तसं. आम्ही जवळजवळ मार्चच्या ना 15 पर्यंत खेळत असायचो. मग Actually. एप्रिलला फक्त 15 दिवस मिळायचे मग अभ्यास इथं करायला. 10वीच्या वेळेला तर आम्हाला सरांना सर अजून एक माहिती अच्छा मग सर अरे सर, 60% असं ओरडत penalty नाही. तरी लावा रे, 60% कंपल्सरी आहे ती तरी करा पहिली तुम्ही. सर एक मिनिट सर, एक मिनिट अशी करत मला पण मला बोललेलं 10 मार्च नंतर दिसत ना ग्राउंडवर. तरी आम्ही ग्राउंडवर असायचो. तरी आम्ही असायचो. माझी परीक्षा चालू होती म्हणजे समोर ब्रिज आहे, लोकळचा ब्रिज. 3 मजली बिल्डिंग होती तिकडे. ती ना पतंग उडवत होतो. सर चालले होतो ब्रिजवर ना. मी बघितला तो scene. मी तेव्हा तिथे मागे बसलेलो होतो. तू होता? सहज बोले तो बघ सर आले उडवतोय. फिरून आले आणि मग वर आले, आम्ही घरी गेलेलो. घरी आले. मग तुझी परीक्षा चालू आहे, हे काय चाललंय काय चाललं. आणि सरांचं पूर्वी पण ऐकलेलं. समजा एखादं सुहास मयेकर सांगत होता मला की एक दिवस प्रॅक्टिसला नव्हता गेला सकाळी कंटाळाला म्हणून. सर आले ग्राउंडवर, सरांचे स्कूटर आहे ना लॅम्ब्रेटा, ते घेऊन त्याच्या घरी गेले केतेवाल्याच्या इकडे. आईला विचारलं कुठे सुहास? नाही झोपलाय तो. त्याला जाऊन मारून प्रॅक्टिसला आणला. आळस करतोस? सरांचं प्रत्येक मुलाकडे एवढं लक्ष असायचं. सर स्कूटर एकटं फार कमी असायचे, कोणत्या कोणत्या मुलाला मागे असायचे. अशी एखादी मॅच मयूर तुला असं वाटतं की ज्या मॅचनी तुला रेकग्नेशन जास्त मिळालं? हा, एक होती अंडर-19ची मुंबईची. आम्ही त्या अंडर-15 खेळत होतो. मी, सचिन, केदार गोडबोले, जतीन आणि असे 4-5 जण. पण आम्हाला 15 मध्ये डायरेक्ट 19 मध्ये घेतलं. अंडर-19 मध्ये. तुम्ही वय काय होतं? माझं 15 होतं त्यावेळी, 14.5-15 होतं. आम्हाला डायरेक्ट 19 मध्ये घेतलेलं अंडर-19 मध्ये. आणि आमच्या पुण्याला मॅचेस होत्या. तर आमची व्हेरी फर्स्ट मॅच गुजरात बरोबर होती. तर गुजरातची पण टीम चांगली होती. त्या लोकांनी जवळजवळ 3 दिवसाची मॅच असते ना, त्यांनी जवळजवळ 1.5 दिवस बॅटिंग करून 540 केलेला. आणि तेव्हा कोशंट होतो, रन्स डिवायडेड बाय विकेट्स, तो रूल होता. तर मग 1.5 दिवस फिल्डिंग करून मी ओपन केली जमीन बरोबरच्यावर. आणि मी शेवटपर्यंत नॉट आउट राहिलो, 140 नॉट आउट केलेला. आणि आम्ही ते कोशंटवर जिंकलो मॅच. तर त्या इनिंग्सपासून भरपूर नाव झालं माझं मुंबईत पण. त्यामुळे आता सचिन पण होता, मग सचिन लवकर आउट झाला. दॅट वॉज वन ऑफ द, म्हणजे 3 दिवस पूर्ण प्रत्येक बॉल मी ग्राउंडवर होतो. ज्यामुळे तुझी एखादी इनिंग? माझी आता ठीक आहे, एका मॅचला 200 केलं होतं इंटर कॉलेज मॅचला, ज्युनियर कॉलेजची. तू युनिव्हर्सिटी सुद्धा युनिव्हर्सिटी लेट केलं मी. विजे खेळलो, विजे खेळलो. मयूर तू पाकिस्तानच्या अगेन्स्ट पण खेळलास? हो, अंडर-19. त्यांची साईड तेव्हा काय होती? त्यांचा तो हा मोईन खान कॅप्टन होता. अच्छा. आणि इकडे इकडे हा रणजित बिस्वाल म्हणून एक होता. रणजित बिस्वाल. हा बरोबर, ओरिसा. साईड पण चांगली होती, म्हणजे जतीन, सचिन, विनोद, अजय जडेजा, कुंबळे आणि कोण होता, आणि होते जयदेवी नावाची एक चांगली टीम होती आमची. कुठे खेळला होता तुम्ही? आमची इंडियात होती सिरीज. ती पहिली मॅच दिल्लीला होती, टेस्ट मॅच, ती जिंकलो आम्ही. तेव्हा ध्रुव पांडव म्हणून एक प्लेअर होता ना, तो इंजर्ड झाला, ओपनर होता. पहिली मॅच मी खेळलो, मग दुसरी मॅच मी खेळलो. मी आणि अजय जडेजाने 120ची ओपनिंग पार्टनरशिप केलेली. किती? 128. म्हणजे आदल्या दिवशी पाकिस्तानची टीम 110 ऑल आउट झालेली. जैदीने 9 विकेट काढलेली तेव्हा. आणि मग मी आणि जडेजाने 128ची ओपनिंग केलेली. मग तो आउट झाला, मी पण काहीतरी 58-57 केलेलं. ती मॅच ड्रॉ झाली नंतर दुपारी. ज्यामुळे असं म्हणतात की, जसं मी मगाशी म्हटलं की तू खूप सगळ्यांच्याच मनात होतं की जाम्या इंडिया खेळणारच. काय गोष्ट अशी झाली की कुठे? नाही, मला वाटतं मी सिलेक्शन मॅचेसला थोडे रन्स कमी झाले माझे. त्या मॅचेस पण खूप कमी होत्या ना, गायलच्या मॅचेस, गाईल सायनच्या थोड्या मॅचेस
आणि शक्य पोस्टर बस एवढं होतं मॅचेस त्यावेळेस ते झालं नाही. लिमिटेड क्रिकेट लिमिटेड थोडं हे होतं. दुःख आहे त्याचं अजूनही स्वतःला अशाच बघतो कळतच मला की बाबा आपण कुठेतरी पाहिजे होतो ते स्वतःला गेल्यावरच कळतं. आणि त्यावेळेस मला एक ना काय हे काय वाटतं माहिती ना, आपली पाऊस सुरू झाला ना की आपण 4 महिने फक्त ते पार्कात खेळत एवढंच. त्यावेळी कुठचा कॅम्प नाही काय नाही. कसं NCAA फुटबॉल हे ते चालू असेल. तर ते वर्षभर त्या सर्किटमध्ये असतात. म्हणजे एक सीझन संपला ना समजा मार्च एप्रिलला की काही ठराविक प्लेयर्स असतात त्यांना झोनल कॅम्प म्हणा की NCAA मध्ये चांगले असतात ना, त्यांना वर्षभर लक्ष ठेवतात त्यांच्यात बोर्ड. त्यावेळी एकदा जून ते सप्टेंबर आपलं डायरेक्ट आपण ऑर्बिटमध्ये जायचं. तुम्ही लोकांनी सचिनला विनोदला जवळून पाहिलंय सगळ्यांनी. तू तर लीड पण केलंयस, तू तर एकत्र खेळलायस, तुम्ही लोकांनी काही त्यांचे अनुभव म्हणून जास्त जवळ. एक किस्सा आहे, म्हणजे दोघांचा म्हणतात की उगाच कोण असे मोठे क्रिकेटर्स होत नाहीत. मी एक छोटासा किस्सा सांगतो. मी दास सरांकडनं खेळून जेव्हा मी घरी जायचो ना, ते लोक कामावर प्रॅक्टिस करायचे. दास सरांचं कुठे चालेल, भारतवर चालायचं. भारतकडनं मी यायचो. संध्याकाळच्या वेळेला सगळे घरी आहेत. त्यावेळेला शिवाजी पार्कला लॅम्पपोस्ट वगैरे नव्हते, काळोख असायचा बऱ्यापैकी. संध्याकाळी कोण नसायचं ग्राउंडवर, हे दोघेच. रात्री कॅचेस घ्यायचे त्या काळोखात. कोणाला किती बॉल दिसायचा आय डोंट नो, पण ते घ्यायचे. मी बघितले बरेचदा. आणि दोघांची कॉम्पिटिशन चालायची. आणि बराच अर्धा पाऊण तास लोक कॅचेस वगैरे घ्यायचे. नंतर मग ते लोक जायचे जिमखान्यात. मग तिथे जाऊन ते खाणं पिणं जे काय व्हायचं ते मग तिकडनं मग तो सचिनला ते आत्याकडे सोडायचा आणि मग हा जायचा मला सोडून, असं बरंच झालं. पण त्याच्यामध्ये पण ते कॅच आता कोण दिसत नाही असं. विनोदचं कसं आहे ना की सचिन तर चांगला होता ना, त्याबद्दल काही वादच नव्हता. पण सचिन आहे ना विनोद सचिनशी कॉम्पिट करायला बघायचं, त्याच्यातनं तो इम्प्रूव्ह झाला. हा एवढं करतो ना, मी तेवढं करणार नाही. विनोद आता तसं बघितलं, विनोद एवढी बॅटिंग नाही करायचं नेक्स्ट सचिन. पण सचिन एवढं करतो ना तर मला त्याच्या डबल करायला असं त्याचं जिद्द होती. हेल्दी कॉम्पिटिशन. केवढे जोरात मारायचे ते बापर. आणि मग ते एक डोळ्यासमोर ठेवून मला तरी आठवतं म्हणजे तेवढं बरेच लोक शिकले, इम्प्रूव्ह झालं. बरेच लोक शिकले. पण असं काही लोक म्हणतात विनोद जास्त क्लासी होता किंवा जास्त अट्रॅक्टिव्ह होता. असं अट्रॅक्टिव्ह तो ऍक्च्युली तो जास्त क्लिअर करायचा बॉल. सचिन तसा नव्हता. सचिन खालून जेवढं खेळलेलं तेवढं. विनोद क्लिअर करायचा. जास्त लाईनमेटमध्ये विनोद तिकडे आला. म्हणजे रणजी ट्रॉफीला तर स्पिनर्स घाबरायचे विनोदला बॉलिंग टाकायला. जतीनचं पॉडकास्ट ना, जतीन म्हणतो IPL मध्ये जर असताना विनोद स्पिनर्सने क्रिकेट सोडून दिलं असतं. म्हणजे विनोद जेव्हा न्यूझीलंड सिरीजला जेव्हा इंजर्ड झाला ना, त्याचा तो लिम्ब तुटला होता. त्याच्यानंतर तो रिकवर झाला आणि आमच्या जो पहिली मॅच खेळला टाइम्सची, म्हणजे फैजल खेळ टाकत होता, प्रीतम पंदे टाकत होता. टर्निंग ट्रॅक MIG वर त्यांनी बोलून 100 केले. आणि तर लँडेड फुटवर, माइंड यू, लँडेड फुटवर तुटलाय. सर्जरी झाली आहे, त्याला प्लेट्स टाकले. त्याच्यावर त्यांनी अगेन्स्ट द टर्न चकड्या मारलेल्या बघितल्या मी स्वतः. मी गेम खेळलो, तो वेगळाच होता. आणि तो बोलून करायचा, असं नाही की टॅलेंट वाईज इज वॉज ट्रिमेंडस. त्याचा रणजी ट्रॉफीला पहिला स्कोरिंग स्ट्रोक 6 आहे. आणि त्यांनी कमबॅक पण जेव्हा केला ना गुजरातच्या अगेन्स्ट, आम्ही सचिनने त्यांनी सांगितलं तू खेळ ही मॅच. त्या मॅचला पण त्यांनी संध्याकाळी मला सांगितलं की मी 100 करतो बघूया, असं बोलून 100 केले गुजरातच्या अगेन्स्ट. त्यांनी सचिनला सांगितलं तू खेळ. हा, त्यांनी रिक्वेस्ट केली मी मॅच खेळ. म्हणजे सचिन पण खेळला ती मॅच. विनोदचं ते होतं बोलून करायला. एवढं क्रिकेटमध्ये कोण ना पहिलं बोलून करणार. मयूर, तू कुठच्या क्लबला खेळलास? मी पहिला खेळलो पारसी पायनर म्हणून क्लब होता. सरांनीच खेळलो ना. पारसी पायनर नंतर ससनियन आणि मग शोईपा यंगस्टर. सरांचं असं ते ग्रेडेशन आहे. सरांवर कळायचा कुठच्या डिव्हिजनसाठी तयार आहे. अगदी पहिला अगदी F किंवा G ला खेळायचे, मग तिकडनं C किंवा D ला यायचे आणि तिकडनं मग AD. तू? मी पण पारसी फायनलच खेळलो पहिला. हो, नंतर तालीम सर होते. नंतर यंग ऑपरेटला खेळलो. नंतर A डिव्हिजन इथे M डिव्हिजनला खेळलो आणि 4 डिव्हिजनला पण खेळलो. A डिव्हिजन त्यावेळेस मला वाटतं महाराष्ट्र प्रतीक रावल पण तेव्हा खेळला. MBA एखाद वर्ष प्रतीक रावल खेळला तेव्हा तू होता? नाही. दादरकर होता. दादरकर होता ना तेव्हा. ज्यामुळे मागे वळून जेव्हा तू पाहतोस, आणि जसं आपण म्हटलं, सगळेच म्हणतात यू बिंग चॅम्पियन क्रिकेटर, कुठे प्रवास थांबला गेला किंवा कुठे गोष्ट बिघडली असं तुला वाटतं? काय झालं,
सरांनी त्या स्कॅनिंग होणार नवीन गाडी घेतली होती ना, त्यावेळेस ते सर मला घेऊन गेले एकविरा देवीला. मला माहिती होतं कशासाठी घेऊन चालले. कधीची वेळ होती? मी 10वीला असं 89 सचिन पण त्याच त्या वेळेला दरम्यान, त्याच दरम्यान. गेलो आम्ही एकविरा देवीला, पण सरांनी कौल लावलं तिकडे माझ्यासाठी की असं असं आहे कौल. पण देवीने कौल दिला नाही. पण सर थोडंसं मला तिकडेच बडबडले की मग तू आता बाबा क्रिकेट सोडून दे, म्हणजे तू हेच कर, मी सोडणार ना, सोडणार काम मध्ये तेच तू कर, क्रिकेट तुझं नाही आहे. थोडंसं मग थांबलो मी. तो 1 वर्ष बंद केलं क्रिकेट. 1 वर्ष मी थोडंसं लांबच होतो क्रिकेटपासून, थोडंसं मागे राहिलो मेंटली थोडंसं. मी 15 वर्षात होतो त्यावेळेस, मला थोडंसं हे होतं. सर होतं सुपरस्टिशियस बरोबर. काय आलं त्यामुळे थोडंसं कुठे लागलं असेल, मला काय माहित नाही. थोडंसं मी दुकानात पण लक्ष द्यायचो. मी ऍक्च्युअली दुकानात थोडं काम पण करायचो, पण नंतर मग सगळं सोडून दिलं. थोडं दिवस इथे होतो, नंतर गावाला जाऊन बसलो. मग शेवटी सरच होता आलं एक दिवस. मी 10वी पास झालो. 11वीला किती कॉलेजला ऍडमिशन दिलं मला. 11वी 12वी ती झाली, ते सुरू झालं. देवावरती विश्वास तेवढाच प्रबळ आहे. देवावर आहे, आई वडिलांवर जास्त होता माझा विश्वास देवापेक्षा. कारण माझं जेव्हा पेपरमध्ये नाव यायचं कधी माझी पेपरमध्ये कधीच नाही आलं. मास्टर इंग्लिशमध्ये ते मी वडिलांना दाखवायचो. वडील आपले लिंगातले किशोरले 100 रुपये मला द्यायचे. खूप मोठी देणगी आहे त्यावेळेस 100 रुपये म्हणजे. पण ऍक्च्युली त्यांना कुठे माहितच नव्हतं मी काय खेळतोय, काय करतोय, कुठे जातोय. मग ते एवढं सांगतो मी असं टूरला चाललोय. पेपरमध्ये नाव म्हणजे खूप मोठं हो त्यावेळेस. आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांना जर वेगळंच वाटायचं. ओके. शिवाजी पार्कात अजून कोण असे मी असं म्हणेन इकोसिस्टम होता? कारण तुमची नेट्स लागायची, बाजूला शशी ब्राईटची टेनिसची प्रॅक्टिस चालायची, किंवा खूप जत्रा असायची सरांकडे त्यावेळेस, मला पण माहिती आहे. आणि ते कोण कोण लोक होते ज्यांचा तुम्हाला सपोर्ट होता? राजाभाऊ म्हणून एक होते, ते नॉर्मली सगळीकडे टेनिस पण बघायचे. सगळे बरेच क्रिकेटर त्यांना ओळख. शिवाजी पार्कमध्ये राजाभाऊने ओळखत नाही असं कोण नाही क्रिकेटर्स. ते यायचे बरेच जण आणि त्यांचं सगळ्या क्रिकेटवर बारीक लक्ष होतं. सचिनवर तर जास्त होतं. सचिनला पॉपिन्स पाहिजे असेल तर सचिनला कुठून ते पॉपिन्स आणून द्यायचे आवडीने. म्हणजे पर्सनली मीच एकदा घरी जाऊन एकदा त्याला दिली होती. आणि एकदा तो इंग्लंड टूर करत होता, तो सरांनी सांगितलं सचिन येतोय घरी रात्री. मी जस्ट बोला रात्री भेटायचं आहे घरी. सर नॉर्मली आम्ही असं करून बोलायचं, सर रात्री हा येतोय, रात्री तो येतोय, तयार राहा, मग आपल्याला घरी जायचं आहे. अच्छा ठीक आहे. मग सचिन येतोय तर तयार होऊन ये, मी रात्री जेवण आहे असं. तेव्हा सर नॉर्मली सरांचा आणि आमचा कोडवर्ड होता की बाबा कोणतरी येत आहे, मग रात्री तयार राहतो, मग घरी यायचं जेवायला असं. तर तेव्हा सचिन आलेला. मी राजाभाऊंना सांगितलं की सचिन येतोय, मग काय टूरवर इंग्लंडची टूर होती, ती इंग्लंड जाणं होतं. त्यांना पॉपिन्स दिलेली पॅकेट, त्याला दे आणि त्याला सांग 100 कर. मी पण त्याला तेच सांगितलं, सेम वाक्य 100 कर. तर समोर आता सर बोल एकच करायचे तसं. मग त्याला पॉपिन्स भरपूर, म्हणजे राजाभाऊने त्यांना बरेच क्रिकेट असणार. आम्ही आमच्या मॅचेस आदल्या दिवशी ना राजाभाऊ दिसले की त्यांना जाणार, राजाभाऊ तर काय उद्या होणार उद्या मध्ये सांगणार, जिंकणार तुम्ही, मग तुम्ही 100 करणार का? हा करशील. आणि ते बोलायचं बरोबर व्हायचं. आम्ही ना 2 दिवस मॅचला 1 दिवस संपले की पण त्यांना सांगायचं स्कोर, राजा वासाचा स्कोर आहे, काय होईल मॅच, जिंकाल तुम्ही. आणि प्रत्येक वेळा त्याच्या खिशामध्ये काही ना काहीतरी असायचं, कोणाला काही ना काहीतरी मिळायचं. असं नाही की गेलं की हे घे चल, म्हणजे कुठेही रस्त्यात भेटे, ग्राउंडवर नाही भेटले, अशा रस्त्यातही कुठे भेटले तरी कोणाला काहीतरी द्यायचं. असं पण ऐकलं की आचरेकर सरांच्या घरी पण सगळी म्हणजे प्लेयर्स लोक, खेळाडूंचं, विद्यार्थ्यांचं येणं जाणं खूप असायचं. येणं जाणं सरांचे एक हे होते, म्हणजे म्हणतात ना एक रूल होता की बॉम्बेसाठी जे कोण सिलेक्ट झाले ना ते टूरला जायच्या अगोदर सरांच्या घरी जेवायला जायचे. आम्ही पण 15-17 वर सिलेक्ट झालं ना की सरांच्या घरी मम्मी होत्या. मम्मी भरपूर करायचं, सगळे मम्मीच म्हणायचो, पण भरपूर सगळ्या प्लेयर्स मिळून जेवण असायचं. मला तर सगळे जाऊन जेवलात सरांच्या घरी? हो सगळे. मला स्पेशालिटी असायची. मला तर शिक्षाच दिलेली त्यांनी. तर मला माझ्या आईने कसं, माझं घर समोरच होतं ना शिवाजी पार्कच्या, तर नॉर्मली कसं प्रॅक्टिस झाली की सर कधीतरी रेस्ट करायचे आमच्याकडे येऊन आणि मग घरी जायचे थोडा आराम करून. परेलला राहायचे ना तेव्हा. हा परेलला जायचे, त्यामुळे मॅक्सिमम टाइम कधी माझ्याकडे येऊन मग जायचे असे. बहुतेक माझी आई बोलली असेल की हा अंडे खात नाही, हा चिकन खात नाही, असं काहीतरी बोलली असणार. झालं. एक दिवशी प्रवीण, विनोद आणि सचिन तिघे सरांच्या घरी होते. मला सर घेऊन गेले घरी आणि मग मेनू असा ठरला होता की अंड उकडलेलं,
चिकन मटन फिश वगैरे मम्मीने सगळं बनवलं होतं घ्यायला मध्ये म्हणजे तिघे असे बसलेत आणि मध्ये मला बसवलंय त्यांना कोण नाही बोलणार. आता अंड्याचा तेवढा स्मेल येतोच ना तो, तर कधी अंडा खाल्लेला माणसं न खाल्लेल्या माणसाने स्मेल तो कसं खाणार तो माणूस. मग मम्मी काय करायची गपचूप घ्यायची आणि त्याला मीठ मसाला लाव, पहिले त्याला व्हाईट कलरचं दे, थोडं बघ कसं चव लागतं, असं करत करत मला त्यांनी खायला शिकवलं. मग मम्मीनी तर हो, आणि प्रॉपर बसून वगैरे असं नाही. तू अमित नंतर सगळ्यांनीच सरांबरोबर स्कूटरवरती बसून सगळीकडेच फिरला असाल. काही इनसाइट गोष्टी ज्या सरांनी तुला किंवा तुम्हाला सांगितल्या ज्या तुम्हाला सांगाव्याच्या वाटतील त्या? सरांनी एक त्यावेळेला सांगितलं होतं, म्हणजे माझ्या डोक्यात आहे, सचिन बद्दल सांगितलेलं, म्हणजे स्पेसिफिकली मेन्शन केलं. सचिन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 3 प्लेयर्स. एक म्हणजे जाम्या फॉर द पॉवर, जयराज चिटणीस फॉर द रिस्ट वर्क आणि सुजित गडकरी फॉर द बेंडिंग एल्बो. सचिन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 3 प्लेयर्स. लेफ्ट हँडर तो लीड करायचा नॉर्मली सचिन असताना, आणि तो फाईन लेगला असायचा आणि सचिन तिथे लीड करायचा. हां, मग तो असं होतं. पण त्याचा बेंडिंग एल्बो वर स्पेशलिस्ट होतो. त्याची पॉवर तर जगजाहीर होती, आणि जयराज चिटणीसमध्ये कॅरेक्टर होतो, रिस्ट ते चांगलं होतं. शिवाजी पार्क मध्ये प्रॅक्टिस कधी संपायची तुमची? प्रॅक्टिस अशी संपायचीच नाही. हो. काय बोलतो, नेट्स तेव्हा बंद व्हायचे? आम्ही असं तिकडेच असायचो 8 वाजेपर्यंत तिकडेच. मजा अशी होती की शेवटचा बॅट्समॅन सर्वात जास्त बॅटिंग मिळायची. काढवलं काळं टाकतोय, सचिन टाकतोय, विनोद टाकतोय, हा टाकतोय, मी टाकतोय. सरांकडे बरेच प्लेयर्स केले असे, म्हणजे एक अंगद सिंग म्हणून वर्ग होता ना पोलीवाला, तो पण नॉनस्टॉप बॉलिंग टाकायचा, काढोकाठ पण आला. तो एक राजेश कोचरे म्हणून होता ना, तो शेवटी बॅटिंग करायचा ऑफ स्पिनर. त्याला हे लोक बाउन्सर मारतायत. कुठचे अजून असे प्लेयर होते? मयूर डेफिनेटली तू होता, जाम्या होता, अमित पण मुंबई खेळला एज ग्रुप क्रिकेटमध्ये. असे अजून काही प्लेयर जे डेफिनेटली मुंबई खेळायला पाहिजे होते तुम्हाला वाटतं? बरेच होते. चिक्कर होतं, म्हणजे असं एवढं आहेत की आता पटकन आता नावं येणार नाहीत. आमच्याकडे नरेश कांबळे होता, विकेट कीपर बॅट्समन होता. जयदुरी होतं प्लेयर, चांगला होता, म्हणजे ज्याला सरांना हे होतं की जेन्युइन ऑफ स्पिनर जयदुरी, मोठा टर्न करायचा, बॅटिंग पण भारी करायचा. तुम्ही लोक जेव्हा स्कूलच्या ज्या प्रॅक्टिस मॅचेस व्हायच्या, सर मॅचेस खेळवायचे, आपण असं ऐकतो नेहमी, आम्ही बाहेर आउटसाइडर्स मॅचेस खूप खेळवायचे, कोणाबरोबर मॅचेस खेळवायचे? त्यावेळी एक पिक्युलर थिंग अशी गोष्ट असायची नाही की आम्ही प्रॅक्टिस करायचो सकाळी आणि कोणतरी टीम अशी यायची, म्हणजे चप्पल ट्रॅक बीट शॉर्ट बीटवर असे आम्हाला मॅच खेळायची. माईंड वरनं कोणतरी 12 पोण यायचे, कोण अवेलेबल आहे, चला खेळा, इकडे झाली नेक्स्ट डे. आणि सकाळी विकेट कशी बनवायची, सकाळी पाणी मारलेली विकेट, 2 पाटे मारायचे रोलर, चला रे मॅच खेळा. आम्ही लेडीज क्रिकेट बरोबर पण खेळलो. आम्ही लहान असताना त्या टीम, इंडियाची टीम होती, त्यांच्याबरोबर पण आम्ही मॅचेस खेळलो. बरीच नेट्स लागायचे ना, मग ते लोक यायचे मॅच खेळायला वगैरे. पण पार्कात आम्ही पण खेळायचो, काही कंपनीजच्या पण नेट्स लागायच्या, त्यांच्याबरोबर मॅचेस व्हायच्या? नाही, कंपनीज कोचिंग कॅम्प्स बरोबर जास्त करून मॅच सकाळी प्रॅक्टिस करायची, मॅच खेळायची आणि संध्याकाळी बॅटिंग केल्याशिवाय जायचं घरी जायचं नाही. म्हणजे असं स्वतःच ठरलेलं असायचं? नाही सर, नियम होता, रूल होता तो. रूल होता. म्हणजे तुम्ही बॅटिंग करा तुमची, नंतर पूर्ण नेट नाही गेले तर चालेल, पण बॅटिंग करायची आणि मग जायचं. कुठलीही शाळेची सुट्टी आम्ही मॅच, स्पोर्ट्स मॅच, म्हणजे पिकनिक मॅच, कधीच शाळामध्ये आम्ही कधीच, म्हणजे त्याच्यामुळे कोण क्रिकेटर जास्त शाळेमध्ये नसायचं. आता एप्रिल मे 2 महिने सुट्टी आहे शाळेला, 60 दिवस असतात, त्यापैकी नॉट लेस दॅन 40 डेज आम्ही मॅचेस खेळायचो. असं सगळे गणपती सोडला तर कुठला सण पण नाही, दिवाळीचा पहिला दिवस सोडला नेक्स्ट डे ग्राउंडवर मॅच खेळायला आम्ही असं तयार. पण तुम्ही मला सांग की आता जसं मयूर तुझ्या आधी, मला वाटतं प्रवीण तुझ्या आधी खेळला, प्रवीण खेळला, चंदू पंडित, नरेश वगैरे, हे जे प्लेयर्स जे ग्रॅज्युएट होऊन मोठे झाले, त्यांचा कसा सपोर्ट असायचा कामत वरती? त्यांचा म्हणजे ते बऱ्याच वेळा असं इक्विपमेंट काय काय द्यायचे सगळ्यांना, आणि कधीतरी एक असा स्पेशल दिवस असायचा की सर मधली विकेट काढायचे, आणि मग ते लोक त्यांची कुठे मॅचेस असले ना की ते बॅटिंग प्रॅक्टिस करायला जायचे तिकडे, आणि त्यांना बघूनच एवढं आम्हाला छान वाटत, म्हणजे असं क्रिकेटर होता आलं पाहिजे. दॅट वॉज अ इन्स्पिरेशन फॉर अस. ग्रास्पिंग तिकडनंच झाली ना सगळ्यांची. काय व्हायचं, पुढे आम्ही 100 केले, पुढे गेले, सगळं बेलच गेलं, आम्ही कधी काही विकत घेतलेलं नाही. मला तर आठवतं शाळा, कॉलेज, अजून मुंबई बोर्ड ऑथॉरिटीमध्ये आहे मी, मी काय विकत घेतलं. क्रिकेट शिकायला कधी फी दिली नाही, 100 गेले, सरांनी बॅट दिली, प्रवीण आहे दिली, कोणी असे
बरेच लोक देतच असायचे, ग्लोव्स दिले, पॅड्स दिले. म्हणजे किट मध्ये मी बघितले असे प्रॉपर मोठ्या मोठ्या हा, किट्स हा. मध्ये प्रवीण, सचिन, विनोद द्यायचे सरांकडे. आणि हे सगळं नेहमी टचमध्ये राहायचे. सर कोण चांगला, कोण आहे चांगला, मग सर नाव सांगायचे, मग त्याच्यासाठी बॅट दे, शूज दे, ग्लोव्स दे. शूज तर मग बॉम्बे खेळायच्या आधी सरांनी मला शूज नाही तुझ्याकडे ना, चल शूज घेऊन दे. मग सर स्वतःहून करायचे, असं कधी म्हणजे कोणी जाऊन सांगितलं नाही. आम्ही फक्त शाळेला फीस देतो, सरांकडे आम्ही कधी फीस पण नाही दिली. मॅच फीस पण कधी पोरं द्यायची नाहीत, कधी 7 रुपयाचे मॅच फीस ते पण पोरं कधी द्यायची, पण सरांनी कधी मागितलं नाही. सर जेव्हा आजारी पडले त्याच्यानंतर प्लेयर घडायचे कमी झाले हे नाही, त्याच्या वेळेला नरेश चुरींनी टेक ओव्हर केलं. सर जेव्हा आजारी पडले त्या मोमेंटला मला तो किस्सा सांगायचा वाटतो. मी बॉम्बेची मॅच खेळत होतो अंडर-16ची, आणि मी जस्ट 100 करून मी आणि बांगलादेशची 100 केलेले आणि झालं. आणि ते कळलं अमित पांगलेसने, आणि कळलं की असं असं झालंय. तर मला तिथे घेऊन गेलेले. तर नॅशनलला हिंदुजाला संध्याकाळी मी गेलेलो जेव्हा, तर सरांची ही दाढ दिसत होती, इथे गाठ होती. दाढ दिसत होती, एवढाच त्याला चेहरा हे झाला होता. ओ हो हो हो. त्याला सरांना बोलता त्यावेळेला येत नव्हतं, कम्युनिकेशन करता येत Brain नव्हतं. stroke. एक्झॅक्ट. आणि तेव्हा कोण आतमध्ये जायला पण मागत नव्हतं, घाबरत होते लोक त्यावेळेला बघायला सरांना. तर मला सोडलेलं आतमध्ये तेव्हा. त्याच्यामध्ये पण सरांनी विचारलं मॅचला किती केले, हा अजित खेळतोय का, अजित बॅटिंग आला का, अजितची आली का, मनीषची बॅटिंग आली का, किती वरती मारलीस. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ 40 मिनिटं आतमध्ये होतो. नंतर मग ते नर्सच सांगायला जा आता बाहेर. तर 40 मिनिटं त्यांच्याशी मग सर त्याच्यामध्ये मला सरांनी हिंदू जिमखानावर बसलेलं ना, झालं ते असं. हो, शाळेची- ससाने कुठेतरी नाही, बसले. नाही, शाळेची match होती, होती, हिंदू जिमखाना. शाळेची मॅच होती. शाळेची match. हे लोक विनायक माने वगैरे ते लोक दिवसभर मला वाटतं सर असेच बसून त्यांना त्रास होत होता, पण ते कुणाला असं पटकन बोलले नाही सर. ते स्कूटरला किक मारायला गेले आणि त्यांचा तोल गेला. पण तो भारी किस्सा आहे. त्याच्यामध्ये पण सरांनी सगळी चौकशी केली होती सगळ्यांची. त्याच्यानंतर नरेश चुरींनी टेक ओव्हर केलं. मग ती विनायकची बॅच जी होती नंतरची, ती नरेश चुरी वगैरे सगळे ते झाले. पण डेफिनेटली फरक होता. सर ज्या ओके होते आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये. नंतर सर त्रिमूर्तीत राहायला गेले कल्पनाकडे, आणि तिथून मग मैदानावरती येऊन पाहायचे. कारण सरांची ती विजन आणि सरांचं ते कोचिंगचं हे वेगळंच होतं, म्हणजे त्याचं सेल्फ डेव्हलप्ड होतं. आता शाळेशी कोणाचा टच आहे का? शाळेशी म्हणजे मला मुलगाच की शाळेशी बोलत होता. होता. तुमचं शाळेत कोणाचं जाणं होतं का? होतं ना म्हणजे मला मध्ये काहीतरी 75 वर्ष काहीतरी हा, झाले, तेव्हा तेव्हा आम्ही गेलो. इन्व्हिटेशन होतं, एक हो. मोठं फंक्शन होतं. आणि रिसेंटली मी आता गेल्या मे मध्ये गेलेलो शाळेमध्ये. कशासाठी माझ्या कणकवलीला घर आहे, तर त्या लोक ते लोक सगळे मुंबई आले ते, आणि क्रिकेटचे सगळे फॅन आहेत. तर त्याला मी कुठे मीटिंग करायची, तर शाराशमय करू, आणि कुठे करूया. आता तिथे सचिन तेंडुलकरचा रूम होता 6वीतला, 410 का 420 नंबर ना का 402 काहीतरी, त्या रूम मध्येच मागून घेतली का असते. त्यामुळे मी गेलो तर मला खूप आवडलं शाळेची तेव्हा. आठवण आली. म्हणजे मी मुलीला 10वीला होती तेव्हा तिकडे आणि गेलो. त्या साईडला कधी गेलो की शाळेवरून समोरून जातो आम्ही. 2च टीचर आता राहिला आमच्या वेळेचे, विभावरी आणि शांती टीचर, 2च टीचर राहिले. बाकी सगळे आता रिटायर झाले. त्यावेळेचे जे नॉन प्लेइंग शाळेतले तुमचे मित्र मैत्रिणी होते ते लोक अजून टच मध्ये आहेत? हो, भरपूर. आणि त्यांनी तर आम्हाला शाळेमध्ये तर स्पेसिफिकली क्रिकेटर्स लोकांना आमच्या वेळेच्या तर मुलींनी भरपूर मध्ये 2 मुली होत्या, एक जिग्ना आणि कुमकुम म्हणून, आम्हाला ते आमचे जनरल कम्प्लीट करायचे जर्नल कम्प्लीट करायच्या. आणि एकदा तर असा किस्सा होता की जर्नलचं काहीतरी सबमिशन होतं 10वीचं, आणि मी शाळेत आलो आणि लाईन लागली होती ना मग एंट्रीची. आता आमच्या 2 मुली उभ्या होत्या. मी म्हटलं अरे क्या है, नहीं अभी जाना है ऊपर, त्याला जर्नल कंप्लीट नहीं हुआ है. तो जर्नल का सबमिशन है रिटर्न शाळेतनं. तर ते शिरसाट सर म्हणून होते, ते होते ते बेकार मारायचे. स्क्वेअर कट बेकार म्हणजे बेकार, म्हणजे तो वेगळाच किस्सा आहे. कटी मारली एक्सपायर शाळेत. झाले तर नाही आहेत. हा आता नाही, नंतर प्रिन्सिपल पण झाले होते ते. मी गेलो आणि थिएटरला पिक्चर बघायला गेलो. पिक्चर बघून घरी गेलो. त्यांना कळलं, त्यांनी मला जाताना बघितलं तू होतं. बंक करून बंक करून गेलेलो मी. नेक्स्ट डे त्यांनी मला जेव्हा कुठचा बोलवलं, पिक्चर बघितला? अप्पू राजा. अच्छा, मी आणि मला ना बंगेरा होता आणि क्रिकेटर कोणतरी होता, आठवत नाही मला. आणि शाळेतनं गेलेलो आणि त्यांनी मला बघितलं होतं. नेक्स्ट डे जेव्हा क्लासरूममध्ये आले ते मला आले माझ्या जवळ असे, कशाला बंक करतो तुम्ही शाळेला, शाळेसाठी तुम्ही एवढं करताय, शाळेचं नाव एवढं वरती करताय, तुम्ही 10वीची प्रेझेंटी आहे ती इम्पॉर्टंट आहे, तुम्ही शाळेत या, तुम्हाला मी काय करणार नाही. तरी केलं कधीच नाही. बंगेला आणि अमोल यांनीच मार खाल्ले कायम त्याचे. पण कधी असं कधी एक स्पेसिफिक आहे, एवढ्या सरांनी पण मारल्या लोकांना, सगळ्यांना जेवढं आहे
टीचर्सनी पण मारलं, पण अजून एकही पेरेंट कधी शाळेमध्ये नाही गेला, कधी सरांकडे नाही गेला की आमच्या मुलाला मारलं का. अमोल राणेला शिरसाट सरांनी जेव्हा मारलेलं केमिस्ट्रीला, तर तो रॉड मारलेला, इथून रक्त आलेलं, पण नेक्स्ट मोमेंटला त्यांनी अमोलला बाजूला घेऊन काय जास्त लागलाय का, कशाला अशी मस्ती करता वगैरे असं. पण कधी वाटत ना ते. पण कधी कुठलाही पेरेंट शाळेमध्ये नाही आला आणि कोणी मुलांनी जाऊन शाळेत जमा घरी जाऊन पेरेंटला सांगितलं की मला सरांनी मारलंय, असं झालंय, कधी नाही असं झालं. आताच्या जनरेशनला जरा तुम्ही काय ओरडला तरी, हात जरी असं केलं तरी आता पेरेंट लगेच अंगावर येतं. हा मोठा फरक आहे आताच्या घडीला क्रिकेटर्समध्ये. म्हणजे आम्हाला थोडं क्रिकेटर्सना शाळेत थोडं वेगळे ट्रीट करायचे टीचर्स वगैरे, म्हणजे थोडं सॉफ्ट करून असायचं, कधी परीक्षेच्या हेल्प करायचे असं असं. आणि या मुली नसते ना सपोर्ट केला तर क्रिकेटर्स एवढं, म्हणजे मला तर भरपूर, मला आमच्या बॅकला तर भरपूर मुलांनी मदत केली आणि आता ते टचमध्ये पण आहेत. सरांच्या घरी अजून काय काय गोष्टी घडल्या आहेत अमित? सरांच्या घरी एकदा आम्ही जेवायला बसलेलो दुपारी, मी फोन या बाजूला, मी इकडे, मम्मी बाजूला, आणि सर जस्ट जेवून मला वाटतं हात धुवायला वगैरे आतमध्ये गेले होते हॉलमध्ये. आम्ही टी व्ही बघत बसलो आहे आणि फोन वाजला, मी जवळ होता म्हणून उचलला. फोन वाजला म्हणजे लँडलाईन? तेव्हा मोबाईल नव्हतंच ना, आम्ही लहान होतो. फादर आहेत का? बोललो कोणाचे फादर? मम्मी पण तिकडे, अरे फादर आहेत का? मम्मी कोणाचे फादर? तर मम्मी पण ओ लवकर या. मग सर धावत आले आतून, तर म्हणाले. मग सरांनी फोन घेतला आणि आम्ही आपल्या खाण्याकडे कॉन्सन्ट्रेट केलं. आम्ही तो फोन इग्नोर केला. मग सरांचं कोणतरी असेल, झालं फोन वगैरे झालं सगळं. मला म्हणाले कोणाचा फोन होता माहिती आहे? नाही. मला फादर बोलणारे दोनच माणसं आहेत, एक तर दास सर, दुसरा अमर नाईक. अमर नाईक? हां, गँगस्टर. हां. तर मला कोण अमर नाईक? तर मला काय माहिती त्या एजमध्ये मी काय करणार. मम्मी म्हणाले तू खा. ओके. असं म्हणजे तू घरी जाऊन बाबांना विचार अमर नाईक. ओके. पण सर म्हणत तेव्हा आम्ही फिरायचो ना, तर सर मला म्हणायचे की त्याला पर्सनली पिकअप करायला पण सर द्यायचे तेव्हा लहान असताना. अमर नाईक? म्हणजे तो तेव्हा तर काय नव्हतं तसं काही, स्टुडंट होता सरांचा. तो नॉर्मली सरांना कधी ते मध्ये फोन करायला. पण सरांकडे तसे नाही, म्हणजे बरेच फिल्म स्टार्सची पण मुलं यायची. शक्ती कपूरचा मुलगा पण होता, अमजद खानचा मुलगा आलेला, शादाब आणि तो हा कारण दुसरा लगेच होता फिल्ममध्ये. हां, तो पण आलेला आणि दुसरा पण आलेला. हां, ते दोघे पण आहे. म्हणजे सरांकडे वेगवेगळे प्रकार, फक्त क्रिकेटच नाही, असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक पण सरांकडे यायचे. त्यातला हा एक होता. पण हा किस्सा जरा, पण तेव्हा आपल्याला काय एवढं माहिती नव्हतं असं काय म्हणजे असेल तर. तुमच्या सर्वांबरोबर गप्पा मारून खूप मजा आली. शारदाश्रमच्या आपण सगळ्याच गोष्टी नाही कव्हर करू शकलो, थोड्याच केल्या, पण खरंच खूप मजा आली. जर परत जन्म घ्यायला मिळाला तर कुठल्या वर्गात बसायला आवडेल? वर्गापेक्षा सर पाहिजे. सर पाहिजे. सर मुली सर शाळेमध्ये शेट्टी सर पाहिजे. पण क्रिकेटसाठी त्यांनी पण आम्हाला शाळेमध्ये असं शिस्त त्यांनीच लावली. सर इकडे होते तर शिफ्टीचं फील होतं असं. चलो, खूप मजा आली. खूप धन्यवाद तुम्ही लोकांनी एवढा वेळ दिला. मला पण धन्यवाद.